नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. तर माझी आत्ताच देवपूजा झालेली आहे. तर पूजाताईंची कमेंट आली होती की ताई ही बीत लावलं नाही का. ताई खरं सांगायचं तर मी विसरून जाते, खरंच मला सवय नाही ना म्हणून मी विसरून जात असते ताई. तर बघा आज मी लावलेली आहे, तुमचं म्हणणं मी पूर्ण केलेलं आहे कारण रोज लावायलाच होत नाहीये. तर कधी कधी लावते, मला आठवण आली तर. तुमची पण आठवण येत असते मला. तर चला माझी देवपूजा दाखवते तुम्हाला मी कशी केलेलं आहे शॉर्टमध्येच थोडंफार. बघा सर्वात आधी मी अशा पद्धतीची रांगोळी काढून घेतलेली आहे, म्हणजे घाई गडबडीमध्ये सकाळच्या टायमाला होत नाही म्हणून अशा साध्या सिंपल पद्धतीतच मी तर इथं बघू शकताय फायनली आपलं धान कसं आलेलं आहे ताईंनो. खूप छान आणि मस्त धान आलेलं आहे. आणि एकतर हे किचनमध्ये आहे, ते किचनची गरमीच्या वाफेनं थोडंसं पिवळं दिसतंय, पण थंड हवा असली ना हिरवगार धान येते. खूप छान आणि मस्त हा धान आलेला आहे, ताईनं उगवलेला आहे. एकदम असं म्हणजे शुभ्र हिरवगार आहे, शेतामध्ये उगवल्यासारखं. तर खूप छान आणि मस्त बघू शकताय, खूपच भारी एकदम मस्त. तर इथं माझी पूजा झालेली आहे. तर आपलं धान कसं आलेलं आहे ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. पूजा पण बघू शकताय, खाली स्वस्तिकची रांगोळी काढलेली आहे मंदिराच्या समोर आणि इथं दिवाबत्ती करून घेतलेली आहे आपण. आणि अशा पद्धतीचं आपली देवपूजा झालेली आहे. खूप छान आणि मस्त प्रसंग वाटते सकाळी सकाळी सर्वांना. देवपूजा सर्वांची झाली का, तर या अशा पद्धतीनं माझी देवपूजा आवरून झालेली आहे. सकाळी खूप घाई गडबड असते ताईंनो. छान मस्त वाटते. असं बघायला गेलं तर खूप छान दिसते, पण कॅमेऱ्यामध्ये काय माहिती नाही तेवढं म्हणजे क्लिअर दिसत नाही, कारण माझा मोबाईल पण एकदम साधा सिंपल आहे. तर आजचा होता असा हा व्हिडिओ. ताईंनो कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.